सावकाश सावकाश सावकाश, काय होतंय? त्रास होतोय का खूप? सावकाश सावकाश सावकाश. काय 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 नाही, काही होणार नाही, काही होणार नाही. कोणाची पटकन सावकाश सावकाश, काही होणार नाही. हं? काळजी करू नका, काळजी करू नका, सावकाश. राणे साहेब, काही होणार नाही. हा, सावकाश सावकाश सावकाश, काही होणार नाही, काही होणार नाही तुम्हाला. राजा काय झालं? राणी साहेब ठीक होईल समजा. उमेद सोडू नका, फक्त डोळे मिटू नका. डोळे मिटू नका. हा, डोळे नका मिटू. कोणाची? तातडीने राजवैद्यांना घेऊन या, निघा, जल्दी करा. काही होणार नाही, कोणाची आता राजवैद्यांना घेऊन येतील. राणी साहेब, आम्ही आहोत ना, तुम्हाला आणि आपल्या बाळाला काही होऊ देणार नाही आम्ही. काही होणार नाही, काही काळजी नका करू तुम्ही, काळजी नका करू. राणे साहेब, असं धीर सोडू नका हो. अशा धीर सोडू नका. हे बघा, तुम्ही मोहितांच्या वाघिणी आहात ना, मोहितांच्या वाघिणीने असा धीर सोडायचा नाही. हा, धीर नका सोडू, असं धीर नका सोडू. आम्ही आहोत ना. हो, कोणतरी मदत करा हो. आमच्या तारांना वेदना सहन होत नाहीयेत. कोणीतरी मदत करा आमची. मदत करा ना कोणीतरी. हो, कोणी हो, मदत करा ना. आमच्या तारांना वेदना सहन होत नाहीयेत. हो, काय म्हणाल तू मस्ती? काय नाही राजवाई येताला असं पुतळ्यासारखे उभे का आहात? तुमचा राजा तुमच्याकडे मदत मागतोय. स्वराज्याच्या राणी साहेब वेदनेने तडफडतायत आणि तुम्ही बघ्याची भूमिका काय घेताय? होय, आम्ही शिवपुत्र राजाराम राजे आहोत. या वेदनेने विव्हळत असलेल्या स्वराज्याच्या राणी साहेब ताराबाई आहेत. विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही राजाराम राजे आहोत. मंगळ बोलतो या. तो तर रामजी आहे. आई भवानीचं प्रतीक असलेली कवड्यांची माळ, आमचा अस्सल भोसलाई दागिना आम्ही अज्ञातवासात दूर लोटला. नाही, हे खोटं आहे सगळं. महाराज सुखरूप आहेत. जानकीबाई, हो काय झालं? किती घाबरलाय आपण? शांत व्हा, आम्ही आहोत ना. हे घ्या, पाणी घ्या. द्या. कोणतं वाईट स्वप्न पाहिलं का? होय, महाराज आणि ताराराणी सुखरूप तर असतील ना? आज दिवे लागणीपासून आमची डावी पापणी फडफडते. काही अमंगळ तर घडणार नाही ना? काहीही विपरीत घडलेलं नाही आणि घडणार देखील नाही. एक वाईट स्वप्न म्हणून हे सारं विसरून जा आणि निजायचा प्रयत्न करा. चला. चंद्र बराच कललेला दिसतोय. पहाट तर होत नसेल ना? राणे साहेब, आम्ही आहोत इथे. हा, बरं वाटेल तुम्ही. राणे साहेब, अशी हार मानू नका, अशी हार मानू नका. हे बघा, राजवैद्य येतील इतक्यात. तुम्ही श्वास घ्या, मोठ्यांदा श्वास घ्या, मोठा श्वास घ्या. हा,
सावकाश 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 राणी साहेब धीर नका सोडू धीर नका सोडू धीर नका सोडू आम्ही आहोत फक्त थोडा वेळ अहो कोणीतरी मदत करा हो कोणीतरी मदत करा अहो असं काय करता हो मदत करा हो ताई अहो तुम्ही तरी मदत करा हो बाई बी आडली या काय खरं दिसना बघा हुजूर, विशालगढ़ से खबर है राजाराम पर हमला कामयाब रहा, लेकिन हमारे 4 खूंखार सिपाही शहीद हो गए और बदकिस्मती से राजाराम बच निकला। कह दो कि ये सच नहीं है, कह दो। जान बख्शते हुजूर, पूरी खबर यह है कि राजाराम तो बच निकला, लेकिन वो ताराबाई वो बुरी तरह से जख्मी है। आधी खुश खबर में भी फतेह का मजा है। पर तूने कहा कि वो जख्मी है, तो वो जिंदा है कि मर गई? बताया गया है उनकी तबीयत काफी नाजुक है, शायद अब तक वो। शायद नहीं, पुख्ता खबर दो। जाओ और ताराबाई के जनाने के उठने की खबर लेकर ही वापस आना। जी हुजूर। जाओ। हे राजाराम राजे, अंत तारा राणी। पुन्हा काय बिवांगळ बोलू नकस। हे राजाराम राज आणि राणी साहेब आहेत होय? अरे हे राजाराम राज नाहीतच, राजा असं झोपडीत राहत असतो होय रे? किल्लेदार तुम्ही वक्त बर्बाद करू नका, तुम्ही आधी राजवैद्यांना तातडीने बोलवा। अहो आम्ही काय केलं म्हणजे तुम्ही विश्वास ठेवाल आम्ही राजाराम राजे आहोत, या राणी साहेब आहेत तुमच्या। किल्लेदार विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही राजे आहोत तुमचे। कुणीतरी विश्वास ठेवा आमच्या। काय भी करू नका, ही राजमुद्रा घ्या। राजा माफी द्या आम्हासनी, आम्ही तुम्हासनी नाही ओळखू शकलो। आलिया, अगर आपका हुक्म हो तो सैयद खान को उस भगोड़े राजाराम के पीछे ढूंढने के लिए लगा दूं। ज्यादा दूर नहीं गया होगा वो। राजाराम कहीं नहीं जाएगा। ताराबाई को जख्मी हालत में छोड़कर राजाराम कहीं जा ही नहीं सकता। मरते जताते नहीं, लेकिन अपनी बेगमों से बेइंतहा बेपनाह मोहब्बत करते हैं। हाँ, तुम बस ताराबाई के मरने की खबर सुनाओ, राजाराम अपने आप खत्म हो जाएगा। हाँ। लेकिन आलीजा, ठिकाने का पता चल ही चुका है, तो फिर हमला करने में हर्ज ही क्या है? इसीलिए तो असद, इसीलिए तो जल्दबाजी नहीं करना चाहते हम। हाँ, उनका पता ठिकाना मालूम हो चला है, इसीलिए दक्खन की इन वादियों में नचा नचा कर थका दिया हमारे बूढ़े शरीर को इस ताराबाई और राजाराम ने। हमारी शाही छावनी की गुंबज का चांद तारा काट कर ले गया था वो काफर संता, भूले नहीं है हम। रही बात ताराबाई की, तो औरत जात को तवज्जो देना हमारी शान के खिलाफ है, लेकिन हमारी कब्र खोदने की जुमलेबाजी करना हम नजरअंदाज नहीं कर सकते। इसलिए बदला तो लिया जाएगा, लेकिन धीरे धीरे हौले हौले तड़पा तड़पा कर। बस हमें ताराबाई के मरने की खबर सुनाओ, जिसकी कोख में स्वराज का अगला वारिस पल रहा है।
वैद्य बुवा, जल्दीने सांगा काय झालं. वैद्य बुवा, तुमची गर्दन सुकलेली का? वैद्य बुवा, तुमच्या डोळ्यात पाणी. आमच्या तारांचं काही बरं वाईट. आम्हास माफ करा राजे. राजे, बोला. राजा, आम्ही बास वाचवू शकलो नाही. तारा, या वक्ताला कोण आलाय? खंडूजी, या वक्ताला आलाय? काय झालं? काय झालंय खंडूजी? असं घाबरलायसा का? सरकार घात झाला. ही वंगाळ खबर आहे. विशाळगडावर हल्ला झाला या. काय? वय, त्या 4 मारेकऱ्यांनी पुनलीच्या झोपडीवरती हल्ला चढवला. आपलं राज आणि राणी साहेब बेसावत होत, तरी भी त्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर हल्ला रोखून धरला. राणी साहेबांनी बी असल्या भरल्या वक्ती आपल्या तलवारीची चमक दाखवून दिली. झोपडीत रक्ताचं पाठ व्हायला, पण राणी साहेबांनी दुखापत झाली या. त्यांच्यावर इलाज चालू आहे. धनाजीराव, अशा अवघड वक्ताला राजाराम राजासनी एकटं सोडून उपयोग नाही. चला चल. राणी साहेब ठीक आहेत ना? आराम आहे ना त्यासनी? आम्ही मात्रा दिली आहे, पण काही दिवस राणी साहेबांची विशेष काळजी घेतली पाहिजे. कुणाजी, राणी साहेबांची काळजी घ्यायला सुईनींना बोलून घ्या. होय. कोण म्हणायचं? अगं मावशी, चाल बिगिन. तारा राणी साहेबांनी वंगाळ वाटायला लागलंय. काय? पर तू कोण रे बाबा? कुण्या गावचा? ओळख नाही पटली. म्या गड पायथ्याच्या देवडीचा. आता इथं चौकशा करत बसशीला का राणी साहेबांनी येऊन बघशीला? असं म्हणतोस? थांब थांब, मला माझा दवा बटवा संगती घेऊ दे. कुठं गेला म्हणायचं यो? एवढा घाईत आला होता आणि अचानक गायब कुठं झाला? आज तो बड़े खुश लग रहे हैं अब्बा हुजूर। विशालगढ़ से कोई खुश खबर तो नहीं? बताइए तो। तारा भाई अभी जिंदा है। तो इसमें खुशी की क्या बात है? खुशी की बात है जीनत, बिल्कुल खुशी की बात है। तारा भाई मरी नहीं, लेकिन मर जाती तो बेहतर होता। ऐसा झटका दिया है हमने उस बदतमीज औरत को। पहली बार
औलाद पैदा करने जा रही थी। पेट में ही मार दिया हमने उसके सपने को। आम्हाला माफ करा तारा. आम्ही आपलं आई पण हिरावून घेतलं. आपलं बाळ आम्ही नाही वाचवू शकलो. हे शल्य आता आम्हाला सोसवत नाही. हे जे काही घडलंय त्याला जबाबदार तो पाताळ यंत्री औरंग्य आहे. आता त्या औरंग्याची गर्दन मारून आम्हाला आमचे समशेर तृप्त करायचे आहे. खरं तर त्या औरंग्याचे तुकडे तुकडे करून 4 चौकी कुत्र्यांना फेकावे अशी त्याची करणी आहे. नाही आता त्याला यमसदनी धाडल्याशिवाय आम्हा स्वस्थता लाभणार नाही. बड़ा शौक था ना कब्र खोदने का, लो दे दिया मौका तुम्हें अपने ही बच्चे की कब्र खोदने का। शीशे की तरह टूटकर बिखर गई हो तुम तारा रानी, सबर नहीं पाओगी। तारा, तो औरंग्या आता आपल्या या महाराष्ट्राच्या मातीतच मिसळणार. स्वराज्य भवानीला आपण त्याच्या रक्ताचा अर्घ्य देऊच. पण आता सावध आणि सूत्रबद्ध पद्धतीनं मसलत करूनच रणनीती आखू. नाही 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 नाही, आता सल्ला मसलत करण्यात वक्त बर्बाद करणार नाही. आम्ही आता तडक निघतो आणि त्या औरंग्याची गर्दन मारून त्याच्या देहाची खांडोळी खांडोळी करतो. आमच्या आबासाहेबांनी त्यांच्या याच समशेरीने अतिबली महाबली गारद केले. आम्ही त्यांच्या याच समशेरीने खाशा औरंग गारद करून आमच्या दादा महाराजांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेऊ. धनाजीराव, आमची खाशी हुजुरात जय्यत करा. घोडी जीन कसून तयार ठेवा. पण राज, आपल्याला लागलीच मुघली छावणीवर हल्ला चढवायचा आहे. थांबा राजे. घाईत उचललेलं पाऊल नेहमी आपल्याला संकटाच्या दिशेकडे नेतं. आणि तो औरंग्या हेच चाहतो की तुम्ही आणि आम्ही रागाच्या भरात हा पहाडी मुलूक सोडून पठारी मुलुखावर त्याला मारण्यासाठी निघावं. वैराज, राणी साहेब बरोबर बोलते. यासाठीच तो कारस्थानी सैतान बुद्धिबळाचा डावपेच खेळतोय. एव्हाना त्यांनी आपल्याला पकडण्यासाठी जागोजागी सापळेही रचले असतील. पण आपण भावनेच्या आहारी न जाता उचित समय योग्य निर्णय घेऊ. आम्ही या जगदंब तलवारीला स्मरून सांगतो, त्या औरंग्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार. आम्हीच देणार. आमच्या या हृदयाच्या गाभाऱ्यात कडाडणारी संबळ महाराष्ट्र भवानीला आळवीत रणगर्जना करेल. या हरेक मावळ्याच्या उरात शंभू शिकरीचा राजा युद्ध तांडव करेल. हे महिषासूर मर्दिनी दुर्गे नरमुंड्यांचा सोस आहे. आबासाहेबांच्या या जगदंब समशेरीने आम्ही त्या औरंग्याच्या मुंडीने तुझी ओटी भरू. और कोशिश की भी तो हम बार बार पत्थर उछालते रहेंगे. पहली किस्त भेज रहे हैं थाली में सजाकर, जरूर कबूल फरमाना.